मी मागच्या 2-3 व्लॉगमध्ये तुम्हाला माझ्या जे घरातले झाडं आहेत, म्हणजे बागेतली जी झाडं आहेत ती दाखवली होती। काही जणांचा प्रश्न होता की या झाडांना मी खत कोणतं देते ज्यामुळे एवढे छान ही झाडं बहरलेली आहेत। तर एक पहिला मुद्दा म्हणजे मी केमिकल खतं झाडांना देत नाही। म्हणजे झाडांचं जे काही आहे ते मिस्टर पाहतात किंवा सासूबाई पाहतात, तर आम्ही लोक ना केमिकल खतं झाडांना सहसा देत नाही, कारण ह्याच्यात आम्ही बराच भाजीपालासुद्धा लावला आहे। तर त्यामुळे जे आपलं घरगुती खतं असतात, कंपोस्ट खत, तर तेच आम्ही इथे देतो। आणि एक जे महत्त्वाचं खत आम्ही या झाडांना देतो ते म्हणजे हे मी आता तुम्हाला दाखवते। केळ खाल्ल्यानंतर केळीचं जे साल असतं बघा, तर ते साल फेकून न देता असं उन्हात छान वाळवून घ्यायची, उन्हातच वाळवायची बरं का। तर ही सालं आहे ना उन्हात अशी छान वाळली की त्यानंतर अशी कडक होतात, म्हणजे आपण ह्याचे तुकडे करू शकू इतपत ते कडक होतात। हे बघा, इथे मी खूप सारे जे केळीचे साले आहेत ते वाळवून घेतले आणि हे आता कात्रीने असे बारीक बारीक छोटे छोटे तुकड्यांमध्ये हे कापून घ्यायची। आपल्याला हे मिक्सरमधनं बारीक याची पावडर बनवायची आहे, तर त्या अंदाजानेच आपण हे थोडे तुकड्यांमध्ये असे कापून घेतलेले आहेत। आता हे मिक्सरमधून चांगली बारीक वाटायची, म्हणजे अगदी त्याची छान पावडर व्हायला पाहिजे इथपर्यंत। तर हे मिक्सरमधनं वाटून घेतल्यानंतर ही झाडांना डायरेक्ट द्यायची, म्हणजे काही पाणी वगैरे ॲड करायची गरज नाही आहे, किंवा हे मिक्सरमधनं वाटताना सुद्धा ह्याच्यात काही पाणी टाकायची गरज नाही आहे, नुसती वाटायची। आणि हे बघा, तुम्ही बघू शकतात अशी बारीक याची पावडर तयार झाली पाहिजे, मातीसारखेच, म्हणजे हे मातीसारखेच तयार होते। तर हे जे खत आहे ना हे आम्ही झाडांना देतो। तर आता इथे हे मी जे खत टाकून घेते हा जुना व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला आता ह्या म्हणजे इथल्या जागेचा आता काय झालं ते दाखवते। हे पहा किती सुंदर ही झाडं सगळी मोठी झालेली आहेत, खूप सारे फुलं याला आलेली आहेत, आंबासुद्धा आता छान बऱ्यापैकी मोठा झाला आहे। तेवढ्या जागेतलंच म्हणजे त्या भागातलंच एक तुमच्या लक्षात यावं म्हणून मी आधीचा आणि आताचा असे दोन्ही व्हिडिओ कंपेअर करण्यासाठी टाकले। तर असे हे छानपैकी केळीच्या सालांचं जे खत आहे ते आम्ही सगळ्या झाडांना टाकतो। झाडांच्या मुळाशी टाकायचं बरं का, जमिनीवरती हे जे खत आहे हे टाकायचं, म्हणजे छान मुळांना त्याचं जे पोषण आहे ते मिळतं। आणि हे खत टाकल्यानंतर आपण इथे पाणी वगैरे देऊ शकतो। तर असंच हे केळीच्या सालांचं जे खत आहे ते एक टाकते। दुसरं जे किडे वगैरे होतात तर त्याच्यासाठी नीम ऑइल जे असतं तर त्याचा स्प्रे आम्ही करतो। आणि कधी कधी जे आपलं कंपोस्ट खत असतं ते सुद्धा टाकतो, म्हणजे आपलं जे भाजीपाला चिरल्यानंतर जे काही उरतं तर ते एका डब्यामध्ये बंद करून ठेवायचं काही दिवस आणि त्याचं कंपोस्ट तयार होतं। आणि हां, अजून हे एक महत्त्वाचं खत आम्ही झाडांना टाकतो, हे आहे आपली चहा पावडर। पण ही ताजी चहा पावडर नाही आहे बरं का, ही आपली जे आपण चहा प्यायल्यानंतर जी चहा पावडर चाळणीमध्ये शिल्लक राहते तर ही ती चहा पावडर आहे, तिला स्वच्छ धुवायची आणि उन्हात चांगली कडकडीत वाळवायची आणि वाळवल्यानंतर ही झाडांच्या मुळाशी टाकायची। बाहेर जे परसबागेत झाडं लावली आहेत ते तर तुम्ही पाहिलीच आहेत, आणि ते नसतील पाहिली तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, नक्की व्हिडिओ पहा। तर आता आमचे जे हे इंडोर प्लांट्स आहेत तर ते बऱ्याचदा वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा मग बऱ्याचदा सायंटिफिकली, जसे की काही झाडं असतात जे दिवसा आणि रात्री दोन्ही टाईम ऑक्सिजन देतात, काही झाडं असतात जे घरातली हवा शुद्ध करतात, काही झाडं असतात जे घरात प्लॅस्टिकचे कण असतात किंवा घरात जे काही प्रदूषण असतं तर ते कमी करतात। तर अशा पद्धतीची जी झाडं आहेत ती आम्ही काही अशी थोडीफार लावलेली आहेत। सगळ्यात आधी तर हे आहे लकी बांबू, जे वास्तूप्रमाणे म्हणतात की लकी बांबू जो घरात आपण लावला पाहिजे। तर हे असं छोटंसं डायनिंग टेबलवरच ठेवलेलं आहे, खूप काही मोठं होत नसतं, हे छोटंसंच असतं। आणि त्यासोबत इथे आहे हे स्नेक प्लांट। आता इथे हे जे स्नेक प्लांट आहे हे आम्ही जेव्हा लावलं तर तेव्हा फक्त एक कंद याचा लावला होता, आणि आता तुम्ही बघू शकता पूर्ण कुंडी याची स्नेक प्लांटने भरलेली आहे। आणि आता हे बघा पिल्लू कंदसुद्धा आलेले आहेत, जवळपास 4 ते 5 नवीन कंद याला आलेले आहेत। आधी अगदी छोट्या कुंडीत होतं, मग हळूहळू मोठ्या कुंडीत, अजून मोठ्या कुंडीत, आता भरपूर मोठ्या कुंडीमध्ये हे लावलं आहे आणि ह्याचे खूप सारे कंद तयार झालेले आहेत। दिसायलाही छान दिसतं आणि हवासुद्धा शुद्ध करण्यासाठी हे स्नेक प्लांट खूप गरजेचं असतं। त्यानंतर हे आहे मॉन्स्टेरा। तसं बघायला गेलं तर हे
बऱ्यापैकी महाग असं मिळतं नर्सरीमध्ये. जर आपण एवढे पानं असलेलं असं मोठं मॉन्स्टेरा घ्यायला गेलो ना तर ते 2, 2.5 किंवा 3 हजारापर्यंत तरी मिळतं. पण आमच्याकडे यांनी काय केलं होतं, अगदी छोटंसं जे सीडलिंग ज्याला म्हणतात असं छोटंसं रोप आणलं होतं, ते सुद्धा काहीतरी 250 की 300 रुपयात. आणि त्या रोपापासून यांनी हे जे मॉन्स्टेराचे जवळपास 5-6 झाडं तयार केलेली आहेत. तर ते सीडलिंग आणून जवळपास 3-3.5 वर्ष झाले असतील. आणि तेवढ्या वेळेमध्ये जवळपास आमच्याकडे 3-4 मॉन्स्टेराची ही अशी छान झाडं तयार झालेली आहेत. आणि सगळे झाडं अशी छान मोठे मोठे पानांची आहेत. हे खूप सुंदर असं दिसताना फक्त जागा खूप जास्त खातं, कारण ह्याची पानंच एवढी मोठे मोठे असतात. पण पानांवर जी डिझाईन असते ना ती खूप छान दिसते. चला आता हे पहा, इथे काही इंडोर प्लांट आहेत जे आम्ही कधी कधी असे बाहेर ठेवतो थोडंसं ऊन मिळावं म्हणून. इथेही पुन्हा स्नेक प्लांट आहे. वेगवेगळ्या व्हरायटीचे आमच्याकडे स्नेक प्लांट आहेत. ते मला एक्सप्लेन करता येत नाही आहे, पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत. हे जे वडाच्या झाडासारखं दिसतं हे आहे रबर, आणि हे आहे झिझी प्लांट जे काळ्या रंगाचं दिसतंय. तर अशी बरीचशी झाडं आहेत जी आधी आम्ही फ्लॅटमध्ये राहायचो तर आमची पूर्ण गॅलरी ह्या झाडांनी भरलेली होती. कुंड्यांमध्ये ही झाडं होती. आता घरात वेगवेगळ्या ठिकाणी ती ठेवतो. आता ह्या नवीन घरी आल्यावर सुद्धा आम्ही काही जे कुंडीतले झाडं होते ते अजूनही बाल्कनीत ठेवलेत. तर त्यात ही बघा, इथे बरीचशी तुम्हाला झाडं दिसत आहेत. ह्यातल्या काही झाडांची नावं तर मला माहीत नाही आहे, पण एवढं माहिती आहे की एक फिलोडेंड्रॉन नावाची जी प्रजाती असते झाडांची, तर त्या प्रजातीमधलेच हे बरेचसे झाडं आहेत. फक्त हे जे झाड दिसतंय ना तुम्हाला, हे आहे जेड प्लांट, किंवा ह्याला पैशाचं झाडसुद्धा म्हणतात. वास्तूप्रमाणे घरात हे जेड प्लांट असायला पाहिजे. त्यामध्ये सुद्धा कुठलं ओरिजिनल कुठलं डुप्लिकेट असे बरेच प्रकार असतात. आता आमच्याकडे जे आहे त्याला आम्ही तरी जेड प्लांट म्हणतोय, आणि नर्सरीवाल्याने देताना सुद्धा जेड प्लांट म्हणूनच दिलं आहे. आणि ही बाकीची काही जी झाडं आहेत ती आहे फिलोडेंड्रॉन ह्या प्रजातीची. आता हा मनी प्लांट सारखा दिसतोय पण मनी प्लांट नाही आहे, हे वेगळं काहीतरी झाडं आहे. आणि त्याच कुंडीमध्ये हे पहा, इथे लाजाळूचं सुद्धा छोटंसं रोप आलेलं आहे. मस्त असं छान छोटं असं असलं ना तरीसुद्धा त्याला बोट लावलं की लगेच ते मिटतं. छान वाटतं हे झाड पाहायला. तर हे असे 2 प्रकारचे जे खतं आहेत ते आम्ही झाडांना देत असतो, आणि खरंच खूप छान याचा रिझल्ट मिळतो आहे. झाडंसुद्धा छान खुश आहेत आणि आपणही खुश, कारण आपल्याला केमिकल खतं देण्याची गरज पडत नाही. तर असा होता हा आजचा माझा छोटासा व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.